दुसरा कोणता काँग्रेसपाशी बी असा काही चेहरा नाही आहे तर जेणेकरून लोक याच्या मनातून काँग्रेस पूर्ण उतरलेली आहे। जे 70 वर्षात तिनं काही केलंच नाही, इथं 10 वर्षात भरपूर कामं करून ठेवले मोदीनं। उभाटाजवळ काही फायदा नाही आहे आणि संजय देशमुखले सहसा इकडे कोणी ओळखत नाही। नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आपण थेट येऊन पोहोचलोय ग्राउंड रिपोर्ट वरती। नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी थेट आपण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येऊन पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहोत। शिंदेच्या शिवसेनेविरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। एकीकडे संजय देशमुख आहेत ठाकरे गटाकडनं, तर दुसरीकडे शिंदे गटाकडनं राजश्री पाटील आहेत। नेमकी कोण निवडून येईल जनतेकडनं जाणून घेऊयात। काका स्वागत आहे। सर्वप्रथम नाव सांगा। मनोहर माणिकराव कुंभरे। काय एकंदरीतच लोकसभा ची परिस्थिती आपल्या तिथं आहे? शिवसेना। का कोणती शिवसेना? दोन शिवसेना या ठिकाणी आहे, शिंदेची की ठाकरे? शिंदे। मला सांगा कोण विकास करू शकता असं वाटतं? विकास आता मोदीचा चालू आहे बा, इकडं काही तेवढं माहित नाही मला, तेवढं काही ज्ञान नाही आपल्याला। राजश्री पाटील निवडून येतील असं काय वाटतं आपल्याला? काम गेम करते। मग संजय देशमुख यांनी कामं केले नाही? ते नाही केलेलं आहे, मग राजश्री पाटीलच का? आता आलो तोंडात बोललो मी। मोदीमुळे विकास केला? मोदीने काम केलेलं आहे म्हणून नाव घेतलं ते। ठाकरे की मोदी? मोदी। धन्यवाद। काय सांगाल भैया, काय परिस्थिती तुमच्या लोकसभा मतदारसंघाची आहे? कोण निवडून येईल असं वाटतं आणि कोण विकास करेल? राजश्री ताई पाटील। का राजश्री पाटील वाटतात? चांगले व्यक्ती आहेत, चांगले काम आहे तिचे आणि अजून खेळाडू आहे ते चांगले, म्हणजे आणखी काय काय परिस्थिती आहे? काय नाही, मोदी पाहिजे। मोदीच्या मार्गातून राजश्री ताई चांगले काम चालू आहे। काय संजय देशमुख यांना का विरोध होता? संजय देशमुख सध्या संजय देशमुख आहेच नाही नीचा, आपल्या राजश्री ताईची आहे। राजश्री ताईंवर सातत्याने आरोप होतात की त्यांना आयात केलंय, त्या बाहेरच्या आहेत? नाही, तसं किसं काहीच नाही, लेडीजच आहे, तसं काहीच नाही। बर, तर काय वाटतं उद्धव ठाकरे की मोदी, कोणाला पसंती देईल? राजश्री ताई। उद्धव ठाकरे की मोदी? मोदी। मोदींना का? विकास भरपूर विकास आहे, काम आहे भरपूर। धन्यवाद दादा। आपल्यासोबत बाबा आहेत। बाबा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे आणि कोण निवडून येईल असं वाटतं? धनुष्यबाण शिंदे गट। बरं, शिंदे गट का? शिंदे गट याच्यासाठी का कोणाजवळ उभाटाजवळ काही फायदा नाही आहे आणि संजय देशमुखले सहसा इकडे कोणी ओळखत नाही। त्याची ओळख फक्त पुसद दिग्रस तिथपर्यंत आहे, यवतमाळच्या इकडल्या भागामध्ये त्याला कोणी ओळखत नाही। आणि सहसा कसं आहे, पुण्यात पार्टीजवळ असा मोठा चेहरा नाही आहे जो बीजेपी जवळ आहे। का कोणता बीजेपी जवळ चेहरा एवढा? मोदी, नरेंद्र मोदी। आणि तो सगळे कामं खूप चांगले करून राहिला आणि हे तीन पक्ष आता एकत्र आल्यावर याचा जोर वाढला आहे, म्हणून राजश्री पाटील निवडून येईल। राजश्री पाटीलच निवडून यावा असं आपल्याला का वाटतं? राजश्री पाटील निवडून येईल याच्यासाठी का बाकी कोणी तिच्या टप मध्ये कोणी आहे नाही। बोलायचं झालं तर दुसरा कोणता काँग्रेसपाशी बी असा काही चेहरा नाही आहे तर जेणेकरून लोक याच्या मनातून काँग्रेस पूर्ण उतरलेली आहे। त्याच्यामुळं नरेंद्र मोदी वर आला पाहिजे बा, म्हणून राजश्री पाटील निवडून येईल। का काँग्रेस उतरली लोकांच्या मनातून आपल्याला असं? जे 70 वर्षात तिनं काही केलंच नाही, इथं 10 वर्षात भरपूर कामं करून ठेवले मोदीनं, त्याच्यामुळं आम्हाला असं वाटते मोदी आलाच पाहिजे तिसऱ्यांदा। उद्धव ठाकरे की मोदी? उद्धव ठाकरे नाही, एकनाथ शिंदे। बर, का एकनाथ शिंदे?
कारण का एकनाथ शिंदे आणि हे बीजेपी सोबत आहे, म्हणून मोदी यासाठी एकनाथ शिंदे जे त्याच्या पार्टीतला जो आता राजश्री आहे तर ह्या निवडून आल्या पाहिजे. तर राजश्री पाटील या बाहेरच्या आहेत सातत्यानं सातत्यानं असं आहे का कोणी इथून जो खासदार येईल तो यवतमाळ वाशिमचा नाहीच आहे. दोन्ही होते, फक्त भावनाताई गवळी होती, आता तिचा पत्ता कट झाला तर हे नांदेडचीच आहे. राजश्री पाटील मी नांदेड मधत राहते. आता तिचा इकडं वर्चस्व वाढवासाठी एकनाथ शिंदेनं ती आपल्या टीम मधून उभं केलं आहे. इथले लेख आहे असं बी सांगितलं जातं. हा, राजश्री पाटील इथल्याच लेख आहे असं सांगितलं. नाही, इथल्या नाही आहे, त्या नांदेड मधत राहते. या यवतमाळच्या त्या लेख आहेत हा, सांगितलं. यवतमाळची लेखता आहे, ती दिग्रसची आहे. याचा फायदा होईल. हो, नक्की होईल ना, आणि नक्की राजश्री पाटील निवडून येईल. नक्कीच. धन्यवाद बाबा या ठिकाणी अधिक माहिती दिल्याबद्दल. आपल्यासोबत या ठिकाणचे आणखीन स्थानिक नागरिक आहेत, त्यांची संवाद साधूयात. दादा, काय वाटतं आपल्याला, काय परिस्थिती? मला वाटतं की संजय देशमुख निवडून यायला पाहिजे आणि येऊ पण शकते. काय कारण वाटतं त्यामध्ये? कारण राजश्री पाटीलला आता वेळेवर यांच्या भांडणात आता वेळेवर तिकीट देण्यात आली. तोपर्यंत संजय देशमुखांना प्रचारामध्ये खूप आघाडी घेतली होती. गावोगावी फिरणं झालं, त्यांचं दौरे झाले. आता हे वेळेवर तामझाम करत आहे. राजश्री पाटील, शिंदे साहेब येत आहे, मोदीजी येत आहे, हे येत आहे, ते येत आहे. प्रचारात त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि म्हणून ते येतील असं वाटत आहे.